आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, IQAC कोऑर्डिनेटर, सेलार सर, सगळे स्टाफ मेंबर्स, आपण आपल्या महाविद्यालयाच्या नॅकला आता सामोरे जातात. आपण AQR भरताय आणि लवकरच SSR भरणार आहात. आणि आतापर्यंत आपण 6 क्रायटेरिया पाहिलेत की SSR मध्ये काय काळजी घ्यावी भरताना. आणि आज आपण 7वा क्रायटेरिया जाऊ, इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस. आणि याचं वेटेज जे आहे ते 100 आहे. आउट ऑफ 1000 100 वेटेज आहे. तर आपण याचं मेट्रिक वाईज जे पॉइंट्स आहेत ते आपण पाहू आणि त्यात कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची भरताना आणि डाटा किती व्यवस्थित द्यायचा याबद्दल आपण काही चर्चा करू. तर याच्यात जे 7वा क्रायटेरिया, याच्यात 3 की इंडिकेटर्स आहेत. 3 की इंडिकेटर्स. त्याच्यापैकी आपला हा जो फर्स्ट की इंडिकेटर आहे दॅट इज 7.1. 7.1 इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी. आउट ऑफ 100 याचं वेटेज 50 आहे. आणि त्याच्यात हे मेट्रिक्स आहेत. फर्स्ट मेट्रिक दॅट इज 7.1.1. पहा, दिस इज क्वालिटेटिव्ह. म्हणजे यू हॅव टू राईट दिस आन्सर इन 500 वर्ड्स. मेजर्स इनिशिएटेड बाय द इन्स्टिट्यूशन फॉर द प्रमोशन ऑफ जेंडर इक्विटी ड्युरिंग द लास्ट 5 years. आता इथे काय, डिस्क्राईब जेंडर इक्विटी अँड सेन्सिटायझेशन इन करिक्युलर अँड को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, फॅसिलिटीज फॉर वुमन ऑन कॅम्पस एक्सेट्रा विदिन 500 वर्ड्स. तर पहा, याच्यात आपल्याला काय पाहिजे की जेंडर सेन्सिटायझेशन किंवा जेंडर इक्विटी आणि जनरली वुमन फॅसिलिटीज अँड ऍक्टिव्हिटीज फॉर वुमन. त्याच्यात काय दिलेलं त्यांनी, जेंडर सेन्सिटायझेशन ऍक्शन प्लॅन. तुम्हाला तुमचे ऍक्शन प्लॅन काय आहेत, म्हणजे ऍक्शन प्लॅन मध्ये काय येईल की तुम्ही प्रत्येक वर्षी वुमन किंवा गर्ल स्टुडंटसाठी, वुमन टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी कोणत्या कोणत्या करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वर्षभरात घेणार आहात त्याचा तो प्लॅन पहिला तुम्हाला तो द्यायचा आहे. आणि प्रत्येक इयर वाईज प्लॅन असेल. मग त्याच्यात तुम्हाला काही लेक्चर्स आयोजित केले असतील ऑन वुमन हेल्थ, वुमन अँटी हॅरॅसमेंट, तर अशा टाईपचे लेक्चर्स काही आयोजित केले असतील किंवा इतर काही कायदेशीर सल्ला मुलींना किंवा टीचिंग स्टाफला, पर्टिक्युलरली वुमन टीचिंग स्टाफला कायदेशीर सल्ला देण्यासाठी जर तुम्ही काही लेक्चर्स आयोजित करणार आहात तर ते त्या ऍक्शन प्लॅन मध्ये आले पाहिजेत. आणि इतरही वुमन स्पेसिफिक काही ऍक्टिव्हिटीज, जसं आपण एक बोंडला प्रोग्राम घेतो की त्यात सगळ्या मुली आणि वुमन टीचर्स एकत्र येतात, एक कार्यक्रम घेतात आणि त्यातून काय होतं की सोशल अवेअरनेस पण तयार होतो. तर अशा टाईपचे तुम्ही काही ऍक्शन प्रोग्राम घेता का आणि त्याचा काही ऍक्शन प्लॅन आहे का, तर याचा तुमचा वार्षिक ऍक्शन प्लॅन असला पाहिजे फॉर ऍक्टिव्हिटीज. ऍक्शन प्लॅन फॉर ऍक्टिव्हिटीज अँड ऍक्च्युअल रिपोर्ट्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. तर यातले 500 वर्ड्स मधले काही वर्ड्स तुम्ही याच्यावर स्पेसिफिक करायचे. ऍक्शन प्लॅन आहे का, आणि तो तुम्हाला ऍक्शन प्लॅन वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि त्याची लिंक इथे प्रोव्हाइड करावी लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही SSR भरता तिथे लिंक देण्यासाठी जागा असते, स्पेस असते, तिथे तुम्हाला तुमच्या ऍक्शन प्लॅनची लिंक द्यायची, प्लस तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यात त्या ऍक्टिव्हिटीजचे रिपोर्ट्स, एकदम स्पेसिफिक रिपोर्ट्स बनवायचे आणि ते द्यायचे. म्हणजे त्या रिपोर्ट्स मध्ये कोणती ऍक्टिव्हिटी घेतली गर्ल स्टुडंटसाठी, त्यासाठी किती
स्टुडंट्स उपस्थित होते. पहा, कराटे प्रशिक्षण स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी आपण कराटे प्रशिक्षण चे प्रोग्राम आयोजित करतो. आपलं विद्यापीठ पण त्यासाठी सपोर्ट करतं. ते पण याच्यात येईल. कराटे प्रशिक्षण असेल, इतर किंवा इव्हन वुमन ड्रायव्हिंग जे आहे, वुमन ड्रायव्हिंग स्कूल्स चालवणं, अशा टाईपच्या गोष्टी इथे येऊ शकतात. आता हे झालं जेंडर सेन्सिटायझेशन प्लॅन अँड ऍक्टिव्हिटीज. आता याच्यासाठी तुमच्याकडे कॉलेजमध्ये वुमन वेलफेअर कमिटी किंवा रिड्रेसल कमिटी ही कमिटी असली पाहिजे. नसेल तर ही कमिटी स्थापन करा आणि या कमिटीच्या अंडर मुलींच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या काही ऍक्टिव्हिटी घ्यायच्या त्या ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. तसंच वुमन अँटी हॅरॅसमेंट सेल असलीच पाहिजे. ते तुम्हाला UGC गाईडलाईन नुसारच आहे. त्याच्या अंडरही तुम्ही काही मुलींना ऍक्टिव्हिटी घेऊ शकता. त्या तुमच्या इथे येतील ऍक्टिव्हिटी. इन ऍडिशन टू दॅट हे जे खालचे सेफ्टी, काउन्सिलिंग, कॉमन रूम्स, डे केअर सेंटर किंवा काही अदर असेल तर. आता इथे जे तुमचं सेफ्टी आणि सिक्युरिटी तुम्हाला हे दाखवायचंय की तुमचा कॅम्पस प्रोटेक्टेड आहे की नाही. म्हणजे तुमचा कॅम्पस फुल्ली फेन्स्ड आहे की नाही. ट्रिपॅसर्स आर नॉट अलाउड विदाऊट परमिशन. म्हणजे बाहेरचा कोणी येऊन जातो असं नाही व्हायला पाहिजे. की बाहेरचा जर कॉलेजच्या बाहेरची कोणी व्यक्ती येत असेल तर त्याला काही परमिशन वगैरे तुमच्याकडे आहे का. पूर्ण कॅम्पसचा जो तुमचा आहे पूर्ण त्याला फेन्सिंग आहे का, ते आलं. परत म्हणजे याच्यात थोडक्यात काय आहे की कॅम्पस फेन्स्ड ऑर नॉट. नंतर CCTV सर्वेलियन्स आहे का. CCTVची अरेंजमेंट करताना कॉलेजचा प्रत्येक कॉर्नर त्याने डिटेक्ट केला पाहिजे. अशा पद्धतीने CCTVची अरेंजमेंट असली पाहिजे. नंतर कॉलेजमध्ये सिक्युरिटी स्टाफ आहे का. सिक्युरिटी स्टाफ आहे का हे पण याच्यात येतं. सिक्युरिटी स्टाफ बरोबर तुम्हाला इथे याच्यात लिहायचंय की तुमच्याकडे CCTV कॅमेरेज किती आहेत, त्याने कॅम्पस कसा कव्हर केलेला आहे, सिक्युरिटी आहेत, सिक्युरिटी 24 आवर्स अवेलेबल आहेत का, किती सिक्युरिटी गार्ड तुमच्याकडे असतात प्रत्येक वेळेस, हे तुम्हाला याच्यात लिहायचंय ऍक्च्युली. आणि इन ऍडिशन टू दॅट तुम्ही टीचर स्टाफसाठी आणि स्टुडंटसाठी म्हणजे गर्ल स्टुडंटसाठी काही काउन्सिलिंग सेल तुमच्याकडे आहे का. काउन्सिलिंग सेल जर काउन्सिलिंग सेल असेल तर त्याचे रिपोर्ट पण असले पाहिजेत की किती मुलींना काउन्सिलिंग केलं, कोणत्या टाईपचं केलं. आता काउन्सिलिंग जर असेल तर त्याच्यात नावं येतील असं नाही त्या रिपोर्टमध्ये मुलांचे, पण कमीत कमी किती मुलींना केलं, कोणत्या टॉपिक्सवर केले, अशा टाईपच्या तुमच्या काउन्सिलिंग सेलचा रिपोर्ट असला पाहिजे. नंतर कॉमन रूम्स स्पेसिफिकली फॉर गर्ल्स. गर्ल्ससाठी कॉमन रूम आहे का, आणि ती असलीच पाहिजे. ती असलीच पाहिजे आणि कॉमन रूम व्यवस्थित असली पाहिजे, म्हणजे आतमध्ये सगळ्या बाकी फॅसिलिटी असल्या पाहिजेत. तर ही आवश्यकता आहे. डे केअर सेंटर म्हणजे काय असतं की आपला जो स्टाफ असतो त्यांची लहान मुलं असतात किंवा काही मुलींची लग्न झालेली असतात, त्यांची लहान मुलं असतात. ती जर कॉलेजला येणार असेल तर लहान मूल कुठं ठेवायचं हा प्रॉब्लेम असतो. तर कॉलेजमध्ये डे केअर सेंटरची सुरुवात केलेली आहे का, म्हणजे मुलींसाठी प्लस स्टाफसाठी. तर अशा पद्धतीचं तुम्हाला इथे हे करावं लागतं. तर इथे काही ऍक्टिव्हिटीज प्लस स्पेसिफिक फॅसिलिटीज अशा टाईपने हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. सेकंड आहे एन्व्हायरमेंटल कन्सियसनेस अँड सस्टेनेबिलिटी.
7.1.2 आणि हा क्वांटिटेटिव्ह आहे. म्हणजे ते असेल तरच तुम्हाला त्याचे क्रेडिट मिळणार आहे आणि हा 5 वेटेज आहे. तर सोलर एनर्जी असेल तुम्हाला टिक मार्क करायचे, बायोगॅस प्लांट असेल टिक मार्क करायचे, व्हीलिंग टू दी ग्रीड असेल टिक मार्क करायचे, सेन्सर बेस्ड एनर्जी कन्झर्वेशन असेल टिक मार्क करायचे, यूज ऑफ एलईडी बल्ब और पॉवर इफिशियंट इक्विपमेंट असतील तर तुम्हाला ते तिथे द्यायचे. आता इथे सोलर एनर्जी म्हणजे ऍक्च्युअली तुमच्याकडे सोलर प्लांट बसवलेला आहे का, त्याचा रिपोर्ट तुमचा असला पाहिजे, त्याचे फोटोग्राफ्स असले पाहिजे. बायोगॅस प्लांट त्याचा रिपोर्ट तुमच्याकडे असला पाहिजे. व्हीलिंग टू दी ग्रीड त्याचा रिपोर्ट तुमच्याकडे असला पाहिजे. सेन्सर बेस्ड एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे थोडक्यात तुम्ही असं कॉलेजमध्ये अरेंजमेंट करू शकता की ठराविक लाईट जर तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आली की पॉवर म्हणजे थोडक्यात ज्या तुमच्या ट्यूब्स आहेत त्या ऑटोमॅटिक ऑफ झाल्या पाहिजेत. म्हणजे ठराविक इंटेन्सिटीची लाईट आली की ते ऑटोमॅटिक ऑफ झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीची सेन्सर बेस तुमचे अरेंजमेंट आपण करू शकतो आणि हे फार सोपं आहे. नंतर यूज ऑफ एलईडी बल्ब्स अँड पॉवर इफिशियंट इक्विपमेंट. आता एलईडी बल्ब म्हणजे थोडक्यात तुमच्या कॉलेजमध्ये शक्यतो आता सगळेच एलईडी मध्ये कन्व्हर्ट करा. आम्ही आमचं कॉलेज 100% एलईडी मध्ये कन्व्हर्ट केले. सगळ्या जुने बल्ब जसजशी रिप्लेसमेंट होत गेली तसतशी आम्ही एलईडी न रिप्लेसमेंट करत गेलो. आज आमच्या कॉलेजमध्ये एलईडी सोडून कोणत्याही प्रकारचा बल्ब नाही. तर 100% आणि जी नवीन ट्यूब किंवा बल्ब बसवणार तो एलईडीच बसवायचा, जुन्या टाईपचे बसवायचे नाही, नवीन एलईडीच बसवायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे करावं लागतं. आता ह्या सगळ्यांचे तुम्हाला फोटोग्राफ्स पण द्यायचे आणि ते फोटोग्राफ्स जिओ टॅग फोटोग्राफ्स असले पाहिजेत. जिओ टॅग ज्याच्यावर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कॉलेजचं लोकेशन येतं, असे फोटोग्राफ्स तुम्हाला इथे द्यायचे. आता इथे पहा, जर या 5 पैकी तुमच्याकडे 4 गोष्टी असतील तर तुम्हाला कम्प्लीट 5 क्रेडिट मिळतं, प्रोव्हाइडेड यू हॅव प्रूफ फॉर दॅट. यू हॅव प्रूफ फॉर दॅट. 3 असतील तर तुम्हाला म्हणजे 0, 1, 2, 3 आणि 4 या स्केलवर एकच मिनिट सर. हा, चावी मिळाली मला. सो या स्केलवर तुम्हाला मी मागच्या वेळेसही सांगितलं की तुम्हाला या स्केलवर मार्क्स मिळतात. इथं दिलेलं आहे ABCDE. ए असेल 4, बी असेल 3, सी असेल म्हणजे सी म्हणजे एनी 2 ऑफ दी अबव तर तुम्हाला 2 मिळतं, डी ला 1 मिळतं म्हणजे 1 ऑफ दी अबव आणि ई असेल तर 0 मिळतं. समजा तुमच्या 3 फॅसिलिटीजले 3 मिळाले सो 3 into 5 दॅट इज 15. हे तुमचं वेटेज होतं स्कोर CGPA साठी. तर इथे आपल्याकडे कसं आहे, जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मांडायचे, कारण हा क्वांटिटेटिव्ह असल्यामुळे पीअर टीम शक्यतो हा चेक करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे ज्यावेळेस पाठवायचंय त्यावेळेस डाटा एकदम व्यवस्थित पाठवा. जिओ टॅग फोटोग्राफ शिवाय फोटोग्राफ ऍक्सेप्ट करत नाहीत. प्लस ऍडिशनल इन्फॉर्मेशन, सोलर एनर्जी प्लांट असेल तर त्याचे काही तुमच्याकडे हे असतील, बिल्स असतील ते पाठवले तरी चालतील. यूज ऑफ एलईडी बल्ब वगैरे याला काय तुम्ही देऊ शकता की तुमचं इलेक्ट्रिक बिल एलईडी वापरण्यापूर्वी किती होतं आणि आता किती आलेलं आहे याचं जर कंपॅरिझन करून तुम्हाला देता आलं तर ते पण द्या तिथे. नेक्स्ट वन, डिस्क्राइब द फॅसिलिटीज इन द इन्स्टिट्यूशन फॉर द मॅनेजमेंट ऑफ फॉलोइंग टाइप्स ऑफ डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल वेस्ट विद इन 500 वर्ड्स. तर हा पण तुमचा क्वालिटेटिव्ह आहे आणि पीअर टीम आल्यानंतर हा चेक करणार आहे. आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडे जो सॉलिड वेस्ट तयार होतं तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे, जे काही कलेक्शन फॅसिलिटी काय. समजा लॅबोरेटरीमध्ये सॉलिड वेस्ट निघतं, ऑफिसमध्ये सॉलिड वेस्ट दिसतं, लायब्ररीमध्ये सॉलिड वेस्ट निघतं, क्लासरूम मध्ये पण मुलांकडून कचरा होतो तो आपला सॉलिड वेस्ट असतो. तर ही गोळा करण्याची तुमच्याकडे काय पद्धत आहे, कलेक्शन कसं करता तुम्ही.
त्याच्यासाठी तुमच्या डस्टबिन तुम्ही ठेवलेले आहेत का प्रत्येक मजल्यावर? ते डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डस्टबिन्स असले पाहिजेत. आता डस्टबिन मध्ये 2 सेपरेशन असले पाहिजेत, एक सॉलिड आणि एक लिक्विड वेस्टसाठी. त्या डस्टबिन मध्ये 2 सेक्शन असले पाहिजेत. प्लस हे सॉलिड वेस्ट डस्टबिन मध्ये गेल्यानंतर ते कॉलेजच्या बाहेर ज्यावेळेस जातं ते कुठे जातं? ते कुठे जातं? तर त्याची काही प्रोसेस तुमच्याकडे आहे का, की कॉर्पोरेशन येऊन घेऊन जातात, की तुम्हाला नेऊन कॉर्पोरेशनकडे करतं? कॉर्पोरेशन येऊन घेऊन जात असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, आता शक्यतो आपल्याकडे बायोमेडिकलचे कोर्सेस असतील तरच त्याच्यासाठी हे येतं, नसतील तर, कारण बायोमेडिकल वेस्ट जे प्रॉपरली त्याची मॅनेजमेंट करावी लागते. नंतर ई वेस्ट मॅनेजमेंट. आता ई वेस्ट आपल्या कॉलेजमध्ये काय असतं, भरपूर कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स, मॉनिटर्स वगैरे खराब होत असतात. तर हे खराब जे होतात त्याचं काय करतो आपण, की नुसते भंगारवाल्याला देऊन टाकतो? ऍक्च्युली इथे काय केलं पाहिजे, की ते रिसायकलिंगला गेले पाहिजेत. रिसायकलिंगला गेले पाहिजे. तर काही अशा कंपन्या आहेत की त्या, एक दोन कंपन्या आहेत की त्या काय करतात, की तुमच्याकडचं ही ई वेस्ट सगळं गोळा करतात आणि ते रिसायकलिंगसाठी पाठवतात. त्यांची ती मॅनेजमेंटच ई वेस्ट मॅनेजमेंटचाच काम करतात त्या. तर त्या सगळं रिसायकलिंगला पाठवतात, म्हणजे ते याच्यात जात नाही, कारण ई वेस्टचा खूप प्रॉब्लेम आहे आणि ई वेस्ट मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचं आहे. नाऊ वेस्ट रिसायकलिंग सिस्टीम म्हणजे तुमचं वेस्ट जे मटेरियल आहे, पर्टिक्युलरली सॉलिड वेस्ट, हे रिसायकलिंग होतं का याचं? आता याच्यात ऍक्च्युली न्यूजपेपर जे आहेत किंवा आपल्या कॉलेजमध्ये जे रद्दी निघते, ही आपण रद्दीवाला घेऊन जातो, पण तो रद्दीवाला जो नेतो तो रिसायकलिंगसाठी नेतो की इतर गोष्टींसाठी नेतो? तो जर तुमचा रद्दीवाला, कॉलेजची वेगवेगळ्या प्रकारची रद्दी निघत असते, तर ती जो रद्दीवाला तुमच्याकडून नेतो त्याच्याकडून पत्र घ्या की हे याला जाते, रिसायकलिंगला जातो, हा पेपर सगळा रिसायकलिंगला जातो, कारण तो रिसायकलिंगला गेला असला पाहिजे. तर ज्याला तुम्हाला कोणीतरी आपल्या कॉलेजचा ठरलेला असतो की तो काही दिवसांनी, 3 महिन्याने, 5 महिन्याने येऊन तो सगळी रद्दी घेऊन जातो, तो जो घेऊन जातो तो त्याने ती रिसायकलिंगला दिलेली असली पाहिजे. आणि तो जर रिसायकलिंगला देत असेल तर त्याच्याकडून त्या पद्धतीचं लेखी पत्र घ्या. नंतर हॅझार्डस केमिकल्स अँड रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट. आता ऍफिलिएटेड कॉलेजमध्ये शक्यतो रेडिओ ऍक्टिव्ह येत नाही, पण हॅझार्डस केमिकल्स हे येतात केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स मध्ये किंवा बायोलॉजीच्या काही लॅबमध्ये पण केमिकल्स वापरतात. तर इथे जे आहे की समजा मुलांनी प्रॅक्टिकल केलं तर आपण बेसिनमध्ये ते ओततात सगळं केमिकल वॉटरमध्ये मिक्स करून, आणि ते आपलं याला जातं, वॉटर बॉडीज मध्ये जातं. तर त्याच्याऐवजी काही वेगळी पद्धत तुम्ही हे केलेली आहे की हजार्डस केमिकल्स आहेत. आता काही केमिकल्सला नाही प्रॉब्लेम, पण काही केमिकल्स हजार्डस असतात, तर ते सेपरेट ते कलेक्ट केलं जातं त्याचं वेस्ट, आणि मग ते न्यूट्रलाइज करून मग वॉटर बॉडीज मध्ये सोडलं जातं का? तर जर असेल तर काहीच प्रॉब्लेम पाहिजे, नसेल तर एक सुविधा करू शकता की तुम्ही कॉलेजमध्ये 1-2 ड्रम असे करू शकता, त्याला बेसिन करू शकता की जे हॅझर्डस केमिकल्स असतील ते तिथेच धुवायचे, सगळे काय असतील तुमचे, आणि ते केमिकल साठवल्यानंतर ते न्यूट्रलाइज करायचे केमिकली आणि मग ते वॉटर बॉडीज मध्ये सोडायचे. तर अशा पद्धतीची तुम्ही तिथे केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये तुम्ही हे करू शकता, त्याची अरेंजमेंट करू शकता. आता इथे ई वेस्ट मॅनेजमेंट रिसायकलिंगला जे जातात त्याचे तुम्ही त्या कंपनीशी एमओयू करू शकता आणि ते एमओयू इथं प्रोव्हाइड करू शकता, किंवा तुमचं जे पेपर्स आहेत रिसायकलिंगला जातात तर एखादी एजन्सी तुमचं जर नेत असेल तर ती एजन्सी बरोबर एमओयू करा की आमचे पेपर्स तुम्ही घेऊन जाणार सगळे आणि त्याच्यानंतर ते रिसायकलिंगला देणार. आणि तुमचे जे सॉलिड वेस्टचे मी सांगितलं डस्टबिन आहेत,
कुठे कॉलेजच्या वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंडमध्ये सगळीकडे ठेवले, त्याचे फोटोग्राफ्स व्यवस्थित काढा, ते जिओ टॅग असले पाहिजेत आणि ते इथे अपलोड करा. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही करू शकता. नाउ नेक्स्ट, वॉटर conservation facilities available in the institution. तर फर्स्ट वन इज रेन वॉटर हार्वेस्टिंग, borewell or open well recharge, construction of tanks and bunds, wastewater recycling, maintenance of water bodies and distribution system in the campus. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग जर तुमच्याकडे तुम्ही केलेलं असेल तर त्याचे जिओ टॅग फोटोग्राफ्स, म्हणजे टेरेसवरून तुमचे जे वॉटर पाईप्स आलेले असतील टेरेसवरच्या रेन वॉटरचे, आणि ते तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो प्लॅन्ट केला असेल त्यात जर सोडले असतील तर त्या पाईपचा फोटोग्राफ येईल. परत जिथे तुम्ही ते बोरवेल तयार करून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं स्ट्रक्चर तयार केले त्याचं इंटरनल फोटोग्राफ्स पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. किंवा तुम्ही जर त्याचं एखादी बोरवेल आहे त्या बोरवेल मध्ये जर सोडलेलं असेल तर त्याचे फोटोग्राफ्स, पण बोरवेल मध्ये सोडताना डायरेक्ट आणलं टेरेसचा आणि सोडलं असं नाही होत, त्याला फिल्टरिंग प्लांट लागतो. त्या फिल्टरिंग प्लांट सगळं त्याचा फोटोग्राफ्स असला पाहिजे. आता समजा तुमच्या कॅम्पस जर खूप मोठा असेल तर त्या कॅम्पसमध्ये तुमचे रेन वॉटर हे करण्यासाठी टँक्स तयार केलेले आहेत का, बंड्स तयार केलेले आहेत का, असतील तर त्याचे फोटोग्राफ्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचे. किंवा जर त्याचा व्हिडिओ तुम्ही जर करून दिला, तो लिंक केला तरी चालू शकतो. वेस्ट वॉटर, जे आपल्या कॉलेजमध्ये भरपूर वेस्ट वॉटर तयार होतं, तर वेस्ट वॉटर रिसायकलिंग करून ते परत तुम्ही वापरता का? म्हणजे समजा टॉयलेटला इकडचे बेसिनचे, हात धुण्याचे, पिण्याच्या पाण्याचं जे पाणी वायाला जातं ते रिसायकलिंग करून तुम्ही टॉयलेटला वापरता का? जर असेल तर इथे तुम्हाला त्याचे हे मिळतं, क्रेडिट मिळतं. आणि मेंटेनन्स ऑफ वॉटर बॉडीज अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन दी कॅम्पस, तुमच्या कॅम्पस मधली जी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिचा मेंटेनन्स कसा करता, का पाणी नुसतं वायाला जातं? एकदम परफेक्ट मेंटेनन्स असेल त्याचा फोटोग्राफ्स, त्याचे व्हिडिओ काढून तयार ठेवा आणि जिथे रिलिव्हंट डॉक्युमेंट असेल तिथे अपलोड करा. आणि पहा, फुल क्रेडिट मिळण्यासाठी यातले 4 मिनिमम असले पाहिजेत, तरच इथे तुम्हाला 4 क्रेडिट मिळेल. 3 असतील तर 3च मिळेल, 2 असतील तर 2च क्रेडिट मिळेल, 1 असेल तर 1च क्रेडिट मिळेल आणि नसेल तर 0 क्रेडिट मिळेल. त्यामुळे इथे हे शक्यतो जास्त, आणि हे करता येऊ शकतं, आपल्याकडे करता येऊ शकतं. तर जास्तीत जास्त क्रेडिट मिळेल अशा पद्धतीने हे वर्क केलं गेलं पाहिजे. आणि हे मोठं कॉलेज कॅम्पस असेल तुमचा तर तुम्ही हे बऱ्यापैकी यातलं सगळं करू शकता. नेक्स्ट वन, ग्रीन कॅम्पसेस इनिशिएटिव्ह इन्क्लूड. आता हा पण क्वांटिटेटिव्ह आहे. रेस्ट्रिक्टेड एंट्री ऑफ ऑटोमोबाईल्स, battery powered vehicles, pedestrian friendly pathways, ban on the use of plastics, landscaping with trees and plants. आता इथे काय करायचं, रेस्ट्रिक्टेड एंट्री ऑफ ऑटोमोबाईल्स, तर जास्तीत जास्त सायकल वापरायला मुलांना किंवा पायी येण्यासाठी प्रवृत्त करणे. तर आता समजा ते जर शक्य नसेल तर आपण नो व्हेकल डे, म्हणजे आठवड्यातला एक दिवस असा ठरवायचा की कोणीही महाविद्यालयामध्ये कोणतंही वाहन आणायचं नाही जे पेट्रोल आणि डिझेलवर चालतं. असं कोणतंही वाहन आणायचं नाही, असं एक नो व्हेकल डे दर आठवड्यात एक ठेवायचा. आमच्याकडे आम्ही एक नो व्हेकल डे कंटिन्युअसली राबवतो, गेले 6 वर्ष झाले, की दर शनिवारी एकाही विद्यार्थ्याला किंवा टीचरला ऑटोमोबाईल किंवा मोटरसायकल आणायला परवानगी देत नाही.
कॅम्पसच्या. प्लस बॅटरी पॉवर्ड व्हेकल्स मुलं किंवा टीचर्स वापरतात का तुमच्या कॅम्पसमध्ये? असेल तर येस. मात्र याच्यासाठी तुम्हाला तुमचा डाटा टेबल तयार करावा लागणार. आता डाटा टेबल तयार करताना जनरली इन अन ॲव्हरेज पर डे तुमचे किती व्हेकल्स येतात, 2 व्हीलर्स किती आहेत आणि 4 व्हीलर्स किती आहेत. आता इथे पर डे 2 व्हीलर्स किती येतात, 4 व्हीलर्स किती येतात, क्वांटिटी आणि स्टुडंट स्ट्रेंथ. स्टुडंट स्ट्रेंथ. तर इथे एक असा व्यवस्थित टेबल तयार करायचा आणि काय करायचं की काही दिवस कंटिन्युअसली मॉनिटर करायचे की कॉलेजमध्ये किती 2 व्हीलर्स येतात, किती 4 व्हीलर्स येतात, ऍक्च्युअल स्टुडंट्स किती आहेत कॉलेजचे. त्याच्यावरून लक्षात येतं की किती स्टुडंट्स 2 व्हीलर वापरतात, किती स्टुडंट्स सायकल्स वापरतात. इथे सायकल पण टेबलमध्ये येऊ शकतं. सायकल मग याच्यातून लक्षात येतं की म्हणजे तुमचे जर जास्तीत जास्त मुलं सायकल किंवा पायी येत असतील, याचा अर्थ तुमच्याकडे ही ऍक्टिव्हिटी चांगली आहे की ग्रीन कॅम्पसची. मिनिमम 2 व्हीलर्स आहेत, मिनिमम 4 व्हीलर्स आहेत. मग तुम्ही ते स्टुडंटचं हे करू शकता, बसने किती स्टुडंट्स येतात. तर असे एक व्यवस्थित चार्ट तयार करायचा आणि आठवड्यातले 2 किंवा 3 दिवस असे ठरवायचे की त्यात ते मेजर करायचं. मग काही दिवस तुम्हाला मेजर केलं की तुम्हाला ऍव्हरेज आउट कळतं की तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलरची संख्या किती दर दिवस येण्याची, सायकल किती, पायी मुलं किती येतात. आणि हा तुमच्याकडे एक चार्ट रेडी असला पाहिजे आणि तो तुम्ही इथे अपलोड करा. आम्ही आमच्या कॉलेजची खूप दिवस असं मॉनिटरिंग करून काढलं होतं की आपल्याकडे सायकल, मोटरसायकल, 4 व्हीलर याचा यूज किती आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही मग नो व्हेकल डे हा दर शनिवारी घ्यायला सुरुवात केली. मग आता जे तुमचे 4 व्हीलर्स आहेत तर त्यातले बॅटरी पॉवर्ड व्हेकल्स किती आहेत. बॅटरी पॉवर दर दिवस आले तरी काही प्रॉब्लेम नाही. ते किती आहेत ते त्यात तुम्हाला त्यातून शोधून काढता येईल. पेडेस्ट्रियन फ्रेंडली रोड्स म्हणजे तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फक्त चालण्यासाठी म्हणजे ज्याच्यावर व्हेकल जाणार नाहीत असे रोड्स आहेत का, पाथवेज आहेत का. जर तुमच्याकडे असतील तर त्या पाथवेचा फोटोग्राफ्स, जिओ टॅग फोटोग्राफ्स इथे अपलोड करा आणि शक्यतो मुलं चालत असलेले फोटोग्राफ्स घ्या. म्हणजे ऍक्च्युअल मुलं तिथं असताना की तिथे कळतं की हे मग फक्त मुलं जर चालत असतील तर आपल्याला कळतं की हे पेडेस्ट्रियन फ्रेंडली रोड्स आहेत किंवा पाथवेज आहेत. नंतर बॅन ऑन दी यूज ऑफ प्लॅस्टिक्स म्हणजे कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी बोर्ड असला पाहिजे की प्लॅस्टिक कॉलेजमध्ये अलाउड नाही. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल की प्लॅस्टिक पिशव्या मुलं आणणार नाहीत, टीचर आणणार नाहीत, बाकी नॉन टीचिंग स्टाफ आणणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. दुसरं जी कॅन्टीन असेल कॉलेजला, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिकचे कप वगैरे वापरले जाणार नाहीत, प्लॅस्टिकच्या बॉटल वापरल्या जाणार नाहीत. अशा पद्धतीने हे करायचं आणि नॅकची पिअर टीमच्या वेळेस सुद्धा हे लक्षात त्यांना दिसलं पाहिजे की खरंच यांचं प्लॅस्टिक फ्री आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स असले पाहिजे, मुलांचा अवेअरनेस केलेला असला पाहिजे आणि जिथे बॅनर्स लावलेत तिथले फोटोग्राफ्स तुम्ही तिथे प्रोव्हाइड करू शकता. आणि लास्ट वन लँडस्केपिंग विथ ट्रीज अँड प्लांट्स. तर याचं एक चार्टच तयार करायचे की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रीज आहेत, ट्रीज आणि प्लांट्स आहेत म्हणजे बॉटॅनिकल नेम नुसार पूर्ण ते हे करायचं. आणि कॉलेजचे जे लँडस्केपिंग केलेलं आहे आणि जिथे जिथे तुमच्या ट्रीज आणि प्लांट्स आहेत त्याचे फोटोग्राफ्स काढा आणि ते इथे अपलोड करा. फोटोग्राफ्स मात्र तुमचे जिओ टॅग्ड असले पाहिजेत. आता हा क्वांटिटेटिव्ह असल्यामुळे काय तुमच्या फोटोग्राफ्स आणि जो एनी अदर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे मी तुम्हाला ही सांगितलं अशा टाईपचा तुम्ही एखादा पूर्ण सर्वे करून डाटा तयार करून तो इथे पाठवू एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंटमध्ये टाकू शकता. तसंच लँडस्केपिंगची तुमची पूर्ण याची लिस्ट ट्रीजची ती लिस्ट तुम्ही देऊ शकता विथ बॉटॅनिकल नेम्स. तर हे देऊ शकता ते.
त्याच्यामुळे त्याच्यावरून हे इव्हॅल्युएट करतात. त्यांना जर काही क्वेरी असेल तर मग ते तुम्हाला क्वेरी मागतात, मग फोटोग्राफ्स मागतील, व्हिडिओज मागतील. तर ते आपली तयारी अगोदरच असली पाहिजे की हा ज्यावेळेस आपण भरतोय त्यावेळेस आपल्याकडे जे आहे त्याचा रिपोर्ट फार व्यवस्थित असला पाहिजे. जे नसेल ते सोडून द्या. नसेल, शक्य असेल करणं तरच करा, पण जे आहे त्याचा रिपोर्ट मात्र व्यवस्थित द्यायचा आहे. तो जितका तुम्ही बेस्ट रिपोर्ट करताल तितके तुमचे ते क्वेरीज तुम्हाला कमी येतात. कारण रिपोर्ट असा वाटला पाहिजे की फेक रिपोर्ट अजिबात नको. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिपोर्ट जिन्युइन वाटला पाहिजे की खरंच यांच्याकडे ही फॅसिलिटी असली पाहिजे. रिपोर्ट असेल, त्याला सपोर्टिंग फोटोग्राफ्स असतील तर ते रिपोर्ट्स इझिली ऍक्सेप्ट होतात आणि क्वेरीज कमी येतात. नेक्स्ट वन, quality audits on environmental and energy regularly undertaken by the institution. तर याच्यात तुम्हाला काय करायचं, हा पण क्वांटिटेटिव्ह आहे. एजन्सीकडून तुमच्या कॉलेजचं पूर्ण ग्रीन ऑडिट करून घ्यायचं. कॉलेजचं एनर्जी ऑडिट, एनर्जी युसेज जो आहे त्याचं एक ऑडिट करून घ्यायचं. एन्व्हायरमेंट ऑडिट, ग्रीन ऑडिट आणि एन्व्हायरमेंट ऑडिट ते एजन्सी करून देतात. आणि कॉलेजला जर काही ग्रीन आणि क्लीन कॅम्पसेसचे अवॉर्ड्स मिळालेले असतील, आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत कॉलेजच्या कॉम्पिटिशन्स वगैरे होतात आणि त्याच्यात आपल्याला अवॉर्ड्स वगैरे मिळतात, तर ते अवॉर्ड्स पण असतील तर ते इथे द्यायचे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक, बियॉन्ड दी कॅम्पस एन्व्हायरमेंटल प्रमोशन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कॉलेजच्या संपूर्ण कॅम्पसचं ग्रीन ऑडिट ती एजन्सी करून देतात. त्यांना सगळं माहित असतं की ग्रीन ऑडिट मध्ये काय काय आलं पाहिजे, काय काय नाही. एन्व्हायरमेंटल ऑडिट, एनर्जी ऑडिट, तर ते एजन्सी करून देतात आणि ते एजन्सीकडूनच करून घ्या. इंटरनल ऑडिट नका करू, ते एजन्सीकडून करून घ्या. प्लस बियॉन्ड दी कॅम्पस एन्व्हायरमेंटल प्रमोशन ऍक्टिव्हिटीज. मग याच्यात कॅम्पसच्या बाहेर काही अशा ऍक्टिव्हिटी घेतल्यात का? ट्री प्लांटेशन. आपण एनएसएसचा कॅम्प आपण ऑर्गनाईज करतो वेगवेगळ्या गावांमध्ये आणि तिथे आपण ट्री प्लांटेशनचे ऍक्टिव्हिटी घेतो. तर त्या ऍक्टिव्हिटी इथे येऊ शकतात. परत रॅलीज काढतो आपण. समजा गावात जर रॅली काढली असेल, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, ते याच्यात येऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हा भरू शकता आणि हा क्वांटिटेटिव्ह आहे. त्यामुळे मिनिमम हे जे पाच आहेत, मिनिमम 4 असले पाहिजेत तर तुम्हाला फुल त्याचं क्रेडिट मिळेल. आणि ऑडिट हे 3 गोष्टी एकत्रच तुम्ही करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक एजन्सी नेमा, एजन्सी सगळा कॉलेज इव्हॅल्युएट करते आणि तुम्हाला रिपोर्ट देते ते. नेक्स्ट वन, द इन्स्टिट्यूशन हॅज डिसेबल्ड फ्रेंडली बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट. आता गव्हर्नमेंट याच्यावर खूप गव्हर्नमेंटचा याच्यावर भर आहे. डिसेबल्ड पर्सन, दिव्यांगजन, त्यांच्यासाठी काय तुमच्या कॉलेजमध्ये फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे रॅम्प्स आणि लिफ्ट्स आहेत का? रॅम्प्स और लिफ्ट्स दोन्ही असतील तर उत्तम, पण रॅम्प्स तर मिनिमम असलेच पाहिजेत कॉलेजमध्ये फॉर इझी ऍक्सेस टू क्लासरूम्स. डिसेबल्ड फ्रेंडली वॉशरूम्स, जे रेस्टरूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत, आपले जे इतर मुलं आहेत यांच्यापेक्षा वेगळे टॉयलेट्स या मुलांसाठी लागतात. मग तसे टॉयलेट तुम्ही बांधलेले आहेत का? तिथे जाण्यासाठी रॅम्पची सोय आहे का? तर त्याचे तुम्हाला जिओ टॅग फोटोग्राफ्स द्यायचे. तर सेपरेट असले पाहिजे ते, आणि ते डिसेबल पर्सन साठीच असले पाहिजे, दिव्यांगजन साठीच असले पाहिजेत. त्यांची जरा बांधणी वेगळी असते.
तिथे जाण्यासाठी रॅम्पची फॅसिलिटी असली पाहिजे. प्लस एखादी व्हीलचेअर जर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ठेवू शकत असाल ती ठेवू शकता. अंध मुलांसाठी त्या स्टिक्स मिळतात, त्या स्टिक्स तुम्ही ठेवू शकता कॉलेजच्या गेटवर. जर आले तर तिथून तो मुलगा तुमच्या कॉलेजच्या क्लासरूम पर्यंत किंवा ऑफिस पर्यंत तुम्ही आणू शकता. तसंच टॅक्टाईल पाथ, लाईट्स, डिस्प्ले बोर्ड्स, साइन पोस्ट हे दिव्यांगजनांसाठी आहेत का? नंतर असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अँड फॅसिलिटीज फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, accessible website, screen reading software, mechanized equipments like this. आता आम्ही आमच्याकडे काय केलेलं आहे की जे ब्लाइंड स्टुडंट्स आहेत, ब्लाइंड स्टुडंट्स यांच्यासाठी आम्ही ब्रेल लिपीचे बुक्स आहेतच, पण एक जॉज सॉफ्टवेअर आहे. ते जॉज सॉफ्टवेअर 10 कॉपीज मध्ये आम्ही परचेस केले आणि लायब्ररीमध्ये एक सेपरेट रूम की ज्यात कॉम्प्युटर्स लावलेले आहेत विथ इंटरनेट कनेक्शन, त्याच्यावर हे सॉफ्टवेअर लोड केलेलं आहे. कारण आमच्याकडे अंध मुलांची संख्या बऱ्यापैकी असते, तर ती मुलं कंटिन्युअसली तिथे जातात, ते सॉफ्टवेअर ते वापरतात आणि त्यांना त्याचा खूप फायदा होतोय. आणि नॅकच्या पियर टीमने सुद्धा आमचा ती ऍक्टिव्हिटी खूप अप्रिशिएट केली होती. तर त्याचे सॉफ्टवेअर्स वगैरे मिळतात. तर अशी तुमच्याकडे असेल त्याचे फोटोग्राफ्स, त्याचा रिपोर्ट तुम्हाला द्यावा लागतो. आता फोटोग्राफ सीओ टॅग असतील. नंतर प्रोव्हिजन ऑफ फॉर इन्क्वायरी अँड इन्फॉर्मेशन, ह्युमन असिस्टन्स, रीडर स्क्राईब, सॉफ्ट कॉपीज ऑफ रीडिंग मटेरियल, स्क्रीन रीडिंग. आता हे स्क्राईब्स एक्झामिनेशनला आपल्याला युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार प्रोव्हाइड करावे लागतात अंध मुलांना किंवा अपंग असेल ज्याला हाताने लिहिता येत नाही अशा मुलांना आपल्याला रीडर आणि स्क्राईब्स अवेलेबल करावे लागतात. तर त्या पद्धतीची तुम्ही मुलांना अवेलेबल करून देता का? रीडिंग मटेरियल जे आहे त्यांच्या सॉफ्ट कॉपीज म्हणजे ऑडिओ एड्स आहेत का? काही समजा एखादा पॉलिटिक्स सब्जेक्ट आहे तर पॉलिटिक्स सब्जेक्ट रिलेटेड काही ऑडिओ तुमच्याकडे अवेलेबल आहेत का की जे मुलं ऐकून त्याचा अभ्यास करू शकतील? ब्रेल लिपीचे तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहेत का? तर ज्या असतील त्याची एक लिस्ट तयार करा व्यवस्थित. ज्या इतर फॅसिलिटी त्यांचे जिओ टॅग फोटोग्राफ्स द्या. तुमचे जे सॉफ्टवेअर तुम्ही घेतलेलं असेल त्या सॉफ्टवेअरचा पूर्ण जे प्रोक्युअर केले सॉफ्टवेअर त्याचे बिल्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड करा. तर अशा पद्धतीने हा तुम्ही भरू शकता. इथे परत 5 पैकी 4 असतील तुम्हाला फुल क्रेडिट त्या पद्धतीने इथे आहे. आणि इथे जास्तीत जास्त दिव्यांगजन असल्यामुळे जास्तीत जास्त फॅसिलिटी आपण अवेलेबल केल्या तर इतर ठिकाणी त्याचा फायदा होतो. पियर टीमचं नकळत आपल्याबद्दलचं मत खूप चांगलं होऊन जातं की यांच्याकडे दिव्यांगजनांसाठी खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. नेक्स्ट वन, इन्क्लुजन अँड सिच्युएटेडनेस. Describe the institutional efforts or initiatives in providing an inclusive environment that is tolerance and harmony towards cultural, regional, linguistic, communal, socio-economic and other diversities. तर आता इथे तुम्हाला इथे 500 शब्दात लिहायचं. हा क्वालिटेटिव्ह आहे. आणि सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही जर काही ऍक्टिव्हिटी घेतल्या असतील म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी टुवर्ड्स हार्मनी अँड टॉलरन्स, रिजनल लिंग्विस्टिक, रिजनल आणि रिजनल इंटिग्रेशन साठी काही ऍक्टिव्हिटीज घेतल्यात का? कॉम्युनल अँड सोशिओ इकॉनॉमिक रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज घेतल्यात का? तर याचे रिपोर्ट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करावे लागतील इन्फॉर्मेशन मध्ये. आणि घेतलेल्या ऍक्टिव्हिटीवर तुम्हाला 500 शब्दात इथे लिहायचे. पण नुसतं 500 शब्दात नाही लिहायचं, त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असलेच पाहिजे.
म्हणजे जर एखादी ऍक्टिव्हिटी घेतली असेल रिलेटेड टू दिस, तर तुम्हाला तिचा रिपोर्ट असला पाहिजे. आणि आपल्या कॉलेजमध्ये ह्या खूप ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू दिस होत असतात, कारण आपल्याला विद्यापीठ पण सांगत असतं या टाईपच्या ऍक्टिव्हिटी घ्या, UGC पण सांगत असतं या टाईपच्या ऍक्टिव्हिटी घ्या. तर या ऍक्टिव्हिटी इथे येतील. Now, sensitization of students and employees of the institution to the constitutional obligations, values, rights, duties and responsibilities of citizens. तर ऍक्च्युली याच्यावर तुमच्याकडे काय काय ऍक्टिव्हिटी होतात, कारण हा पण परत तुम्हाला 500 वर्ड आहे. Describe the various activities in institution for inculcating values for being responsible citizen as reflected in Constitution of India within 500 words. आता इथे काय आपण काय काय घेऊ शकतो, तर पहा, कॉन्स्टिट्यूशन डे दरवर्षी साजरा करतो. तर कॉन्स्टिट्यूशन डेच्या दिवशी तुम्ही काही लेक्चर्स वेगवेगळ्या लोकांचे आयोजित केलेत का, की ते रिलेटेड टू नॅशनल इंटिग्रेशन असेल, सोशिओ इकॉनॉमिक इक्विटी असेल, जेंडर इक्विटी असेल, याच्याशी रिलेटेड काही तुम्ही लेक्चर्स आयोजित करता का विद्यार्थ्यांसाठी, काही कॉम्पिटिशन्स आयोजित करता का? थोडक्यात काय की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण नुसते कॉन्स्टिट्यूशन डे नाही, इतर युनिटी डे साजरा करतो, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आपण साजरा करतो, इतरही ज्या गोष्टी आपण अशा त्या रिलेटेड ज्या आपण घेतो, वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांचे आपण लेक्चर्स आयोजित करतो. मग एखादा सोशल वर्कर असेल, रिलेटेड टू सर्टन राईट्स अँड ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज, असे लेक्चर जे आयोजित करतो, ह्या सगळ्यांची ते तुम्हाला रिपोर्ट्स द्यायचेत आणि तुम्ही काय काय करता त्याचं 500 शब्दात लिहायचं आणि सिक्वेन्शियली एकदम 500 शब्दात लिहायचे. तर इथे ऍक्टिव्हिटी होणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही इथे लिहू शकता. ऍक्टिव्हिटी होणं महत्वाचं आहे, तरच इथे लिहू शकता. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय घेऊ शकता, मी तुम्हाला एक लिस्ट सांगतो काय काय घेऊ शकता तुम्ही, किंवा कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज याच्यात येऊ शकतात. तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो, तर त्या दिवशी आपण लेक्चर्स आयोजित करतो. कॉन्स्टिट्यूशनल डे साजरा करतो. कॉन्स्टिट्यूशनल डे साजरा करताना काही प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्रामचे फोटोग्राफ्स येतील, त्या प्रोग्रामचा रिपोर्ट येईल. वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे आपण साजरे करत असतो, त्याचा रिपोर्ट येईल. ब्लड डोनेशन कॅम्प तुम्ही जर आयोजित केलेले असतील तर त्याचा रिपोर्ट येईल. समरसता दिन असेल किंवा व्हॅल्यू एज्युकेशनवर काही लेक्चर्स तुम्ही आयोजित करत असाल तर त्याचा रिपोर्ट येईल. रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम्स, इंटरनॅशनल वुमन्स डे, युथ डे, ऑगस्ट क्रांती दिन, योगा डे, असे आपण वेगवेगळे प्रोग्राम जे साजर करतो त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन लिहायची आणि प्लस ऍडिशनल त्याचे रिपोर्ट एकतर वेबसाईटमध्ये वर ठेवायचे आणि त्याची लिंक इथे प्रोव्हाइड करायची. तर अगोदर रिपोर्ट सगळे तयार करून घ्या झालेल्या ऍक्टिव्हिटीचे, मग 500 शब्दात लिहा आणि रिपोर्ट वेबसाईटवर टाका आणि त्याची लिंक इथे SSR मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करायची. तर अशा पद्धतीने आपण, आणि हे दरवर्षी झालं पाहिजे, म्हणजे एकाच वर्षी फक्त कॉन्स्टिट्यूशन डे साजरा केला आणि मग तो कायम चालेल असं नाही. हे दरवर्षीची ऍक्टिव्हिटी पाहिजे, त्याला आपण रिकरिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो किंवा कंटिन्युअस ऍक्टिव्हिटीज म्हणतो. नेक्स्ट वन, the institution has prescribed code of conduct for students, teacher, administrators and other staff and conducts periodic program in this regard. आता सगळ्यात महत्वाचं पहा, कोड ऑफ कंडक्ट फॉर स्टुडंट्स, फॉर टीचर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स
अँड अदर स्टाफ आणि प्रोग्राम्स, पिरियडिक प्रोग्राम्स. आता हे जे तुम्हाला इथे कॉलेजचं स्टुडंट हँडबुक असलं पाहिजे आणि ते तुमच्या वेबसाईटवर अपलोड असलं पाहिजे. तुमच्या वेबसाईटवर ते अपलोड असलं पाहिजे. मग त्या स्टुडंट्स हँडबुक मध्ये पहा काय काय येईल, मी तुम्हाला एकच मिनिट फक्त. तर पहा स्टुडंट हँडबुक मध्ये काय काय येईल. म्हणजे स्टुडंट हँडबुक मध्ये सगळे कोड ऑफ कंडक्ट येतील. याच्यामध्ये पहिलं ऍडमिशन प्रोसेस, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन. पहा आपण प्रॉस्पेक्टस मध्ये देतो, पण प्रॉस्पेक्टस म्हणजे स्टुडंट हँडबुक होईलच असं नाही. प्रॉस्पेक्टस मध्ये आपल्या काय असतं, जनरली आपल्या कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत, कोणत्या क्लासला कोणता कोर्स आहे, याची इन्फॉर्मेशन जनरली असते. मग हे ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमची ऍडमिशन प्रोसेस, रिझर्वेशन पॉलिसी, ऍडमिशनचा फ्लो चार्ट, म्हणजे ऍडमिशन मुलांनी फॉर्म कुठे घ्यायचा, सबमिट कुठे करायचा, पैसे कुठे भरायचे, हा फ्लो चार्ट असेल. रिफंड ऑफ डेव्हलपमेंट फीज अँड अदर फीज, जर मुलाने ऍडमिशन कॅन्सल केलं किंवा वर्षाच्या शेवटी काही फी आपण मुलांना रिफंड करत असतो, तर त्याचा रूल्स काय आहेत. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत, इलिजिबिलिटीसाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे, हे त्यात असलं पाहिजे. हे ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड असेल. आणि दुसरं स्टुडंट्स कोड ऑफ कंडक्ट. तर कोड ऑफ कंडक्ट मध्ये काय येईल, रूल्स फॉर अटेंडन्स किंवा डिसिप्लिन ऑफ अटेंडन्स, म्हणजे रूल्स ऑफ डिसिप्लिन. म्हणजे कोणते कोणते रूल्स आहेत, म्हणजे अटेंडन्स रिलेटेड असेल, इतर काय असतील ते सगळे. पार्किंग फॅसिलिटी आहे का, पार्किंग कशी वापरायची, त्याचे काही रूल्स मुलांनी ते फॉलो केले पाहिजेत. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट अँड व्हायलन्स ऑन वुमन, याच्या रिलेटेड त्या हँडबुक मध्ये माहिती असली पाहिजे. अनऑथराइज्ड एंट्री बाबत माहिती तिथं असली पाहिजे की कॉलेजमध्ये अनऑथराइज्ड एंट्री अलाउड नाहीये, हे त्या बुक्स मध्ये मेन्शन असलं पाहिजे. अनऑथराइज्ड यूज ऑफ कॉलेज फॅसिलिटीज ऑर सर्व्हिसेस, ती त्यात माहिती असली पाहिजे. विपन्स, फायरवर्क्स आणि रिस्की अप्लायन्सेस कॉलेजमध्ये आणता येणार नाहीत, त्याचा नियम त्यात असला पाहिजे. स्मोकिंग, टोबॅको, गुटखा और अल्कोहोल कन्झम्पशन इज नॉट अलाउड इन दी कॉलेज कॅम्पस, ते त्याच्यात असलं पाहिजे. असं स्टुडंटचं हँडबुक तुम्हाला एक तयार करावं लागेल आणि ते त्यात म्हणजे स्टुडंटचे कोड ऑफ कंडक्ट त्यात येतील आणि ते कॉलेजच्या वेबसाईटवर असलं पाहिजे. प्लस मुलांनी ऍडमिशन घेतलं की त्याच्या मेलवर त्याला गेलं तर खूपच चांगलं आहे. तसंच टीचरसाठी कोड ऑफ कंडक्ट, मी 6व्या क्रायटेरियात गव्हर्नन्स अँड लिडरशिप मध्ये सांगितलं होतं की एक कॉलेजचं एक बुक्स बनवा गव्हर्नन्स अँड लिडरशिप मध्ये, त्याच्यात कोड्स पण येतील, कोड ऑफ कंडक्ट फॉर टीचर्स आणि स्टाफ. तसंच आपले जे कोड ऑफ कंडक्ट हे ऍक्च्युली ठरलेले आहेत, आपले जे युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे, ह्या युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये कोड ऑफ कंडक्ट आहेत, तर ते तुम्ही फॉलो करता हे इथे त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरं म्हणजे कॉलेजमध्ये ते कोड ऑफ कंडक्ट मॉनिटर करण्यासाठी एक कमिटी स्थापन झालेली असली पाहिजे. आणि प्रोफेशनल इथिक्सवर वेगवेगळे प्रोग्राम स्टुडंट की टीचर आणि ऍडमिनिस्ट्रेटर साठी आयोजित केलेले असले पाहिजेत.
आणि अॅन्युअल अवेअरनेस प्रोग्राम्स ऑन कोड ऑफ कंडक्ट आर ऑर्गनाइज. तर हा जो तुमचा इंडक्शन प्रोग्राम असतो, आपण जनरली फर्स्ट इयरच्या मुलांना इंडक्शन प्रोग्राम घेतो. प्राचार्य, व्हाईस उपप्राचार्य, रजिस्ट्रार कॉलेजचे इतर स्टाफ मेंबर त्यात सगळी माहिती देतात फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना. तर त्याच्यात ह्या कोड ऑफ कंडक्टची पण माहिती दिली गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे की कधी प्रोग्राम आयोजित केला, त्याचे फोटोग्राफ्स असतील, मुलांचा अटेंडन्स असेल तर ते तिथे आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा तुमचा कोड ऑफ कंडक्ट रिलेटेड. आणि जे युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे, तो युनिव्हर्सिटी ऍक्ट मधले जे काही टीचरचं कोड ऑफ कंडक्ट आहे ते घेऊन ते आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड करू शकता आणि इथे पण त्यांना देऊ शकता की हे आमच्या युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये टीचरचे किंवा ऍडमिनिस्ट्रेटरचे कोड ऑफ कंडक्ट ठरलेले आहेत. वी वर्क अकॉर्डिंग टू दॅट. नेक्स्ट वन, इन्स्टिट्यूशन सेलिब्रेट्स organizes national and international commemorative days, events and festivals. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळे जे डेज साजरे करतो किंवा फेस्टिवल साजरे करतो त्याच्या बाबतीत आपल्याला इथे लिहायचंय. मग मगाशी जसं सांगितलं, संविधान दिन, रिपब्लिक डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे, मॅथमॅटिक्स डे, मराठी डे, तसेच वेगवेगळे जे राष्ट्रीय फिगर्स होत्या, म्हणजे महात्मा गांधी असतील, शाहू महाराज असतील, तर यांची आपण जयंती वगैरे साजऱ्या करतो, ते पण इथे येईल. तर 500 शब्दात तुम्हाला असं लिहायचं की 500 शब्दात काय लिहिणार की आम्ही कोणत्या कोणत्या म्हणजे इंटरनॅशनल डेज कोणते कोणते सेलिब्रेट करतो, नॅशनल डेज कोणते कोणते सेलिब्रेट करतो, जयंती कोणत्या कोणत्या सेलिब्रेट करतो आणि त्याला काय प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाइज करता, असं 500 शब्दात एकदम व्यवस्थित लिहायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला त्याचे रिपोर्ट्स द्यायचे. समजा तुम्ही जॉग्राफी डे साजरा करत असाल तर जॉग्राफी डेचा रिपोर्ट असला पाहिजे. मराठी डे साजरा करत असाल तर मराठी डेचा रिपोर्ट तुमचा असला पाहिजे. त्याच्या रिलेटेड फोटोग्राफ्स असले पाहिजेत. तुम्ही जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करत असताल म्हणजे तिथे दर कॉलेजमध्ये करतात तर त्या ऍक्टिव्हिटीचे फोटोग्राफ्स असले पाहिजे, त्याचे रिपोर्ट्स असले पाहिजेत. रिपोर्ट्समध्ये न्यूजपेपर क्लिपिंग कटिंग जर असतील तुमचे तर ते त्या रिपोर्ट्समध्ये असले पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे करू शकता. तर इथे सगळे तुमचे डेजच्या रिलेटेड किंवा ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, फेस्टिवल जे आहेत ते तुम्ही जे साजरे करतात ते इथे लिहायचे 500 शब्दात, पण त्याचे मात्र सगळ्यांचे रिपोर्ट्स असलेच पाहिजेत आणि ते रिपोर्ट्स इथं अपलोड करायचे. लास्ट 5 इयर्सचे रिपोर्टमध्ये तुमचे फोटोग्राफ्स असले पाहिजेत. फोटोग्राफ्स जिओ टॅग फोटोग्राफ्स असले पाहिजेत. आणि आता नेक्स्ट की इंडिकेटर आहे 7.2 बेस्ट प्रॅक्टिसेस. बेस्ट प्रॅक्टिसेस आणि त्यात एकच मेट्रिक आहे, दॅट इज क्वालिटेटिव्ह वन आणि तो 30 आहे. डिस्क्राईब 2 बेस्ट प्रॅक्टिसेस सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड बाय द इन्स्टिट्यूशन ऍज पर नॅक फॉर्मॅट प्रोव्हाइडेड इन दी मॅन्युअल. आणि तुमच्या वेबसाईटवर बेस्ट प्रॅक्टिसेस इन दी इन्स्टिट्यूशनल वेबसाईट आणि रिलिव्हंट इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. आता याचा जे बेस्ट प्रॅक्टिसचा त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे की तुमची टायटल ऑफ द प्रॅक्टिस काय आहे, तुमचा ऑब्जेक्टिव्ह, ही प्रॅक्टिस घेण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा तो कंटेक्स्ट काय आहे, दी प्रॅक्टिस काय आहे, हे तुम्हाला इथे घ्यायचंय म्हणजे लिहायचंय. आता थोडक्यात म्हणजे आमच्याकडे जे बेस्ट प्रॅक्टिस एक घेतलेली, एक सांगतो तुम्हाला फक्त की आमच्याकडे बेस्ट प्रॅक्टिस आहे डेव्हलपमेंट ऑफ टूल्स फॉर टीचिंग अँड लर्निंग. ही आमची बेस्ट प्रॅक्टिस आहे एक आउट ऑफ 2 बेस्ट प्रॅक्टिसेस आणि आम्ही कंटिन्युअसली 5 इयर्स वरती राबवलेली होती.
हा आमचा टायटल होता. मग ऑब्जेक्टिव्ह काय होते आमच्या ह्या बेस्ट प्रॅक्टिसचे? टू क्रिएट आयसीटी बेस्ड टीचिंग मटेरियल फॉर इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग प्रोसेस. हा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह होता, टू क्रिएट. म्हणजे आम्ही रेडीमेड कुठून आणले नाहीत, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ते स्वतः बनवले. म्हणून आमचा तो ऑब्जेक्टिव्ह झाला, टू क्रिएट आयसीटी बेस्ड टीचिंग मटेरियल फॉर इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग प्रोसेस. सेकंड आमचा ऑब्जेक्टिव्ह काय झाला? टू डेव्हलप कॉम्प्युटर सिम्युलेशन्स, म्हणजे आयसीटी बेसमध्ये कॉम्प्युटर सिम्युलेशन्स ऑन कंटेंट ऑफ डिफिकल्ट सब्जेक्ट्स लाईक फिजिक्स, केमिस्ट्री यातले आणि मॅथमॅटिक्स. टू इन्व्हॉल्व स्टुडंट्स इन द डेव्हलपमेंट ऑफ मटेरियल थ्रू देअर प्रोजेक्ट वर्क. म्हणजे आमच्याकडे बीएससी एमएससी ला प्रोजेक्ट असतात, त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही मुलांना असे काही प्रोजेक्ट दिले की ते आम्हाला असे टूल्स डेव्हलप करून देतील, म्हणजे सिम्युलेशन डेव्हलप करून देतील किंवा अॅनिमेशन डेव्हलप करून देतील. तर तो आम्ही त्या प्रॅक्टिसचा भाग ठेवला. आणि याच्यामुळे काय झालं की नेक्स्ट आमचा काय होतं की टू इनकल्केट टेक्नॉलॉजिकल नॉलेज इन स्टुडंट्स थ्रू गायडन्स अँड पार्टिसिपेशन. मुलांना हे टूल्स बनवण्यासाठी, वापरण्यासाठी नाही, बनवण्यासाठी मुलांना इन्व्हॉल्व करून घेतलं. त्याच्यामुळे त्यांचं टेक्नॉलॉजिकल नॉलेज पण वाढलं आणि पार्टिसिपेशन वाढलं. आणि नेक्स्ट वन, टू मेक अवेलेबल दीज मटेरियल्स टू स्टुडंट्स अँड टीचर्स थ्रू डिस्ट्रीब्युशन, लेक्चर्स, प्रॅक्टिकल सेशन्स अँड पब्लिकेशन्स. अँड टू एनकरेज टीचर्स टू प्रमोट इनोव्हेटिव्ह पेडागॉगी. हे आमचे ऑब्जेक्टिव्ह होते. मग रिलेटेड टू दॅट कंटेस्ट आम्ही लिहिला होता, द टीचिंग प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 3 व्हेरिएबल्स. काय आम्हाला तो पाहिजे तो जे करतो त्याच्या रिलेटेड लिहिला होता. आणि मग ती प्रॅक्टिस म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही ही प्रोसेस कशी केली, म्हणजे ही बेस्ट प्रॅक्टिस कशी राबवली. मग आम्ही ज्या हे टीचिंग लर्निंग टूल्स डेव्हलप करताना आम्ही कोणती प्रॅक्टिस वापरली ते कम्प्लीट त्याचं इथे इलॅबोरेशन केलं होतं 400 वर्ड्स मध्ये. नंतर इव्हिडन्स ऑफ सक्सेस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुमच्या बेस्ट प्रॅक्टिसचा. मग इव्हिडन्स ऑफ सक्सेस तुमचा काय आहे? मग आम्ही जे मुलांना हे वापरले टू यूज, तर आम्ही याच्या काही मुलांच्या टेस्ट पण घेतल्या होत्या की समजा मी सिम्युलेशन्स आणि अॅनिमेशन जर वापरले किंवा इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट जे तयार केले अंडर दिस, ते वापरल्यानंतर मुलांच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मध्ये काय फरक झाला हे डायग्नोस्टिक टेस्टच्या सहाय्याने आम्ही इव्हॅल्युएट केलं होतं फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये. ते आम्ही इथे मांडलं की आम्ही त्याचा फरक किती पडला. आता तो नुसता कॉलेजमध्ये फरक पडला असं नाही की आम्ही रिलेटेड टू दॅट रिसर्च पेपर पब्लिश केले होते, म्हणजे रिझल्ट आम्ही त्याचे पब्लिश केले होते की ही आम्ही ऍक्टिव्हिटी वापरली स्टुडंटला, त्या ऍक्टिव्हिटीमुळे स्टुडंटच्या अंडरस्टँडिंग मध्ये, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मध्ये इतका फरक पडला. तर ते पब्लिश पेपर होते. तसेच आमचे जे फॅकल्टी मेंबर्स होते याच्यात इन्व्हॉल्व झालेले होते. यातल्या बऱ्याचशा फॅकल्टी मेंबरने याच्यावर कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स केले होते म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीवर. आणि हे कॉन्फरन्स प्रेझेंटेशन नुसते इंडियातच केले नव्हते, नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल लेवलला, अमेरिका असेल, युरोप असतील, अशा ठिकाणी कॉन्फरन्सेसमध्ये याच्यावर, या वर्कवर कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स केले होते. तर ही आमची ऍक्टिव्हिटी होती. आणि मग काय प्रॉब्लेम्स आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये येतात तयार करताना, काय काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आले ते त्यात दिलेले होते. आणि काही तुम्हाला जर ऑप्शनल टाकायचं असेल तर तुम्ही त्यात टाकू शकता. पण हे करत असताना याच्या पाठीमागे एक इथे लिहिताय तुम्ही 400 शब्दात दी प्रॅक्टिस लिहिताय, कंटेस्ट लिहिताय, ऑब्जेक्टिव्ह लिहिताय. आता समजा डेव्हलपमेंट ऑफ टूल्स फॉर टीचिंग लर्निंग ही आमची बेस्ट प्रॅक्टिस आहे, तर इथे फक्त लिहिलं नाही तर ऍक्च्युअली आम्ही काय काय बनवलेलं आहे त्याचं एक बुकलेटच तयार केलं होतं. असं बुकलेट पूर्ण बनवलं होतं, बेस्ट प्रॅक्टिस फॉर डेव्हलपमेंट ऑफ टूल्स फॉर टीचिंग अँड लर्निंग. आणि हे ऍक्च्युअली सगळं आमच्याकडे अवेलेबल होतं आणि हे कॉलेजच्या फॅकल्टीने डेव्हलप केलेलं होतं. आणि इथे म्हणजे पूर्ण आता व्हर्च्युअल लॅब, स्प्रिंग मास सिस्टीम टू स्टडी सिम्पल हार्मोनिक मोशन, ही आमच्याकडे फिजिक्स डिपार्टमेंटला आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं सिम्युलेशन होतं.
मग ते कोणत्या क्लाससाठी, हे जे आम्ही डेव्हलप केलंय हे कॉम्प्युटर एडेड मटेरियल आहे सिम्युलेशन्स. मग हे डेव्हलप करण्याचा ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यामुळे कोणते लर्निंग स्किल येतील आणि त्याचं डिस्क्रिप्शन, हे एक झालं. असं प्रत्येकाचं व्हर्च्युअल लॅब फॉर सिम्पल पेंडुलम, मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, कोणते लर्निंग स्किल स्टुडंटला येतील, नंतर व्हर्च्युअल लॅब सेम म्हणजे तुमचं डिस्क्रिप्शन, असे जे जे केले होते फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, याचं कम्प्लीट आम्ही आमचं रेकॉर्ड तयार केलं होतं, की जे आमच्याकडे आहे ते पूर्ण त्याचं एक बुकलेट तयार केलं होतं, बेस्ट प्रॅक्टिस. आता एक केमिस्ट्रीचे रिलेटेड एक्सेल बेस्ड सिम्युलेशन्स बनवलेले होते, त्याचा रिपोर्ट आम्ही सगळे जे जे आम्ही टूल्स बनवलेले आहेत, मग ते अॅनिमेशन्स असो, सिम्युलेशन्स असो, किंवा कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स असो, किंवा इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स असो, जे आम्ही डेव्हलप केले त्याचा कम्प्लीट एक रिपोर्ट तयार केला होता. आणि खूप मोठा रिपोर्ट होता आमचा तो सगळा. हे असा आम्ही रिपोर्ट तयार केला. तर हा रिपोर्ट तुमचा सप्लिमेंटरी झाला, हा त्याच्याबरोबर अपलोड करायचा आहे तुम्हाला. बेस्ट प्रॅक्टिस लिहिल्यानंतर हा त्याच्याबरोबर अपलोड करायचा त्यांना रेफरन्स म्हणून. ऍक्च्युली पीयर टीम आल्यानंतर हे पाहणारच आहे, पण त्यांना याची डेप्थ यावी याच्यासाठी रिपोर्ट अगोदर अपलोड असला की त्यांचं मत तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह होतं आणि मग ते पाहतात, ओके प्रॉब्लेम येत नाही. जसा एक बेस्ट प्रॅक्टिस तसं सेकंड बेस्ट प्रॅक्टिस. आणि शक्यतो एक काळजी घ्या की बेस्ट प्रॅक्टिस असताना कमीत कमी एक बेस्ट प्रॅक्टिस वन रिलेटेड टू टीचिंग लर्निंग असू द्या. आणि मग सेकंड बेस्ट प्रॅक्टिस तुम्ही मग इतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज याच्याशी रिलेटेड घेऊ शकता. पण हे लक्षात घ्या की एका वर्षात केलेलं काम म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस होत नाही, ते कंटिन्युअसली झालेलं असलं पाहिजे. ती बेस्ट प्रॅक्टिस कंटिन्युअसली झालेली असली पाहिजे, तरच ती बेस्ट प्रॅक्टिस होते. त्यामुळे दोन बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्हाला द्यायच्यात, एक टीचिंग लर्निंग वर असली पाहिजे आणि एक तुम्ही इतर गोष्टीवर करू शकता, एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड. तर अशा पद्धतीने तुमचं बेस्ट प्रॅक्टिस येईल. आणि लास्ट वन, की इंडिकेटर 7.3 इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस, हा 20 वेटेज आहे. पोर्ट्रे द परफॉर्मन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन इन वन एरिया डिस्टिंक्टिव्ह टू इट्स प्रायोरिटी अँड थ्रस्ट विद इन 1000 वर्ड्स. आता तुम्हाला कोणताही एक एरिया चूज करायचा आहे की तुमच्या कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीचा, आणि तो डिस्टिंक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे डिस्टिंक्टिव्ह याचा अर्थ काय झाला की तो त्याचं वेगळेपण जाणवलं पाहिजे. म्हणजे आपल्या आसपास किंवा परिसरात जी कॉलेजेस आहेत, समजा तुमचं ग्रामीण भागातलं कॉलेज असेल आणि तालुक्यात 4-5 कॉलेजेस असतील, तर या 4-5 कॉलेजांपेक्षा तुमच्याकडे अशी एक ऍक्टिव्हिटी आहे कंटिन्युअसली चालणारी, की तिची एक आयडेंटिटी निर्माण झाली आणि तिचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला होतो. अशा पद्धतीची एक सेपरेट ऍक्टिव्हिटी आहे का? आणि शक्यतो याच्यात एनएसएस वगैरे अशा गोष्टी घेऊ नका. एनएसएसच्या अंडर जे कामं करतात ते इतर ठिकाणी तुम्ही वापरतच असतात, क्रायटेरिया 3 मध्ये असेल किंवा 7च्या अगोदरच्या काही पार्ट मध्ये असेल. ही अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे की ती इतर कॉलेजांमध्ये तुमच्या इतकी इफेक्टिव्हली चालवली जात नाही किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये ती चालवलीच जात नाही. आता आम्ही जी दिली होती, आम्ही काय दिली होते की टेक्नॉलॉजी इन टीचिंग लर्निंग, ही आमचं डिस्टिंक्टिव्ह किंवा वन एरिया होता. हा आमचा थ्रस्ट एरिया होता. पण याच्या रिलेटेड आमच्याकडे
त्या पद्धतीने सगळी फॅसिलिटी अवेलेबल होती आणि आसपासच्या कोणत्याही कॉलेजाकडे ही फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. म्हणून आम्ही आमची ती डिस्टिंक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणू शकलो. आमच्याकडे जे अवेलेबल आहे ते सगळ्याच कॉलेजांमध्ये अवेलेबल असेल तर ते डिस्टिंक्टिव्ह होत नाही. मग आमच्याकडे सिम्युलेशन्स, ॲनिमेशन्स, सॉफ्टवेअर्स इतके खूप प्रकारचे सॉफ्टवेअर्स आम्ही घेतलेले टीचिंग लर्निंगसाठी. सिम्युलेशन आता तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिस मध्ये दाखवलं की आम्ही स्वतः डेव्हलप केलेत, प्लस काही इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स डेव्हलप केलेत, प्लस आम्ही कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स हे खूप आम्ही मुलांसाठी घेतले होते विकत. हे खूप अवेलेबल आहेत कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि सायन्स सब्जेक्ट्समध्ये. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा डिस्टिंक्टिव्हनेस दाखवला होता की हे विद्यापीठात काही कॉलेजांकडे, म्हणजे आमच्याकडे जे काही कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स आहेत हे पुणे विद्यापीठात कोणत्याही कॉलेजला अवेलेबल नाही, अशा पद्धतीचे आम्ही घेतलेले होते. आणि खूप कोरिया, इस्रायल, अमेरिका अशा ठिकाणावरून हे मागवलेले होते आणि आहेत, आम्ही ते रेग्युलरली वापरतो. जसं आईन्स्टाईन टॅब असेल, लॅबमेट असेल, व्हर्नियर सॉफ्टवेअर असेल, व्हर्नियर इंटरफेस असेल, हे आम्ही घेतले, ते मुलांसाठी वापरले, त्याचा मुलांना उपयोग पण झाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा डिस्टिंक्टिव्हनेस दाखवता येऊ शकतो. आता तुमच्याकडे कदाचित त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो, तो तुम्ही त्या पद्धतीने दाखवू शकता. सो दिस इज अबाउट क्रायटेरिया नंबर 7. सर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला आता. हॅलो सेलार सर. हॅलो, नमस्ते सर. हा बोला. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने आपण जो वेळ दिला आणि इतकं सुंदर गायडन्स सर्व आम्हाला सगळ्या टीचर लोकांना केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आणि प्राचार्यांच्या वतीने, प्राचार्यांशी बोललो मी. हॅलो. हा. तर ते प्राचार्य म्हणले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त डिस्टिंक्शन मिळालेलं कॉलेज आणि ते माणूस आपल्याला भेटले. त्यांचं म्हणजे ते आमच्या सरांना कोरोना झाला होता सर, आचार्यांना. आणि आता मला वाटतं 28 तारखेला कॉलेजला येऊन गेले, विजिट गेले ते. त्यांची तब्येत बरी आहे ना? पण फोन करायला लावलं सर त्यांना पर्सनली. हो हो, तब्येत बरी आहे ना त्यांची पण आता? बरी आले होते ते, तब्येत बरी. ते म्हणले सरांचं पर्सनली मी फोन करून आभार मानणार आहे, आता हे असं करण्यापेक्षा आपण बघू म्हणते. तर सरांच्या वतीने मी तुमचं परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि खूप चांगलं मार्गदर्शन झालं सर आम्हाला. खूप म्हणजे कमी गायडन्स होता या संदर्भातला. मागच्या वेळेस सरांनी काय केलं, सगळं ते SSR स्वतः सगळं मेहनत घेतली सरांनी आणि एवढी काही आयडिया नव्हती आम्हाला करण्यासाठी. त्याच्याकडून बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ आमचं 80-100% करेक्शन कम्प्लीट झाले सर, सगळे क्लिअर झाले सर. हा, तुम्ही फक्त रिपोर्ट सर एकदम परफेक्ट बनवा. रिपोर्ट सगळ्यात महत्वाचे आहेत, ते परफेक्ट बनवा. रिपोर्ट बनवताना इतकी व्यवस्थित काळजी घ्या की त्याच्यात कुठेही असं मिसमॅच होणार नाही. म्हणजे तुम्ही भरलेला डाटा आणि रिपोर्ट्स याच्यात कुठेही मिसमॅच होणार नाही, ही काळजी घ्या. आणि याचे फोटोग्राफ त्याला, त्याचा फोटोग्राफ याला, असं होऊ देऊ नका कुठे. एवढी एक काळजी घेतली ना की तुमचं काम फार सोपं होतं. आणि तुम्ही रिपोर्ट्स अगोदर बनवा आणि नंतर प्रश्न लिहायला सुरुवात करा, मग तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहिता येतो तो. सर आम्ही ना 8 दिवसात सगळे रिपोर्ट बनवणार आहे मागच्या 4 वर्षाची. ते बनवले की मी तुम्हाला सेंड करतो सर, मेलवरती किंवा व्हॉट्सअपवर. हो चालेल, मी ओव्हरलुक करेल तो. ओव्हरलुक करेल. एकदा तुम्ही त्याच्यावर गायडन्स केलं तर बरं होईल, किंवा नुसतं आपलं असं जरी सांगितलं तरी चालेल, पण एकदा असंच एकदा एक सांगितलं ओव्हरऑल तरी चालेल सर. हो चालेल चालेल. हो हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. बोला सर, डायरेक्ट बोला सर. नमस्कार. नमस्कार, बोला सर. प्राध्यापक केशव जाधव, जिओग्राफी डिपार्टमेंट. हा बोला सर. सर आपल्याला जो डेटा जो हवाय ना सर, तो तुम्ही पाठीमागे बोललो की 5 वर्षापूर्वीच आपल्याला आहे ना.
म्हणजे आता समजा आपलं हे आता अकॅडमिक इयर 2020-2021 आहे, तर हा करंट डेटा आपल्याला द्यायचा नाही. नाही नाही तसं नाही सर. तुम्ही आता AQR भरताय बरोबर आहे ना, पाठीमागचे सगळे. हो हा, हो. तुम्ही ज्यावेळेस IIQA भरताल आणि ऍक्च्युअल SSR भरताल, हो तर IIQA तुम्ही कोणत्या इयर मध्ये भरणार आहात त्याच्यावर तुमचे पाठीमागचे 5 वर्ष येतात. आता मी 16-17चा भरणार सर, मग त्याच्या पाठीमागची ऐका ना. नाही नाही तसं नाही सर. IIQA तुम्ही करंटली भरणार आहात ना. बरोबर. IIQA म्हणजे ऍक्च्युअली SSR भरण्यापूर्वीची प्रोसेस आहे. AQR हे तुम्ही वार्षिक पाठवताय. कदाचित पाठीमागचे तुम्ही न पाठवल्यामुळं तुम्ही आता ते पाठीमागचे 5 वर्षाचे पाठवताय. बरोबर आहे. हा, पण तुम्ही ज्यावेळेस IIQA भरणार आहे, आता तुमचे सगळे AQR झाले, तुमचं आता AQR 2019-20 पर्यंत येणार सगळे. आलं का लक्षात. 2019-20 पर्यंतचे सगळे AQR तुम्ही पाठवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा AQR कंप्लीट झाले की IIQA भरायला घेणार. IIQA हे SSR भरण्यापूर्वीची तुमची प्रोसेस आहे. IIQA तुमचा ऍक्सेप्ट झाल्यावरच तुम्हाला SSR भरता येतो. आता जर तुमचा IIQA तुम्ही जर या अकॅडमिक इयर पूर्वी भरला, म्हणजे अकॅडमिक इयर संपण्यापूर्वी भरला, तर मग तो तुम्ही भरला 2020-21 मध्ये भरला. लक्षात आलं तुमच्या. समजा तुम्ही मार्च पूर्वी भरला, बिफोर मार्च, तर तुम्हाला याच्या अगोदरचे 5 वर्ष येतील. म्हणजे काय येतील, 2019-20, 2018-19, 2017-18, 2016-17 आणि 2015-16 असे 5 वर्ष येतील. 1, 2, 3, 4, 5. तुमचं नॅक कधी झालेलं आहे. डिसेंबर 16 झालेलं आहे सर. तुमचं डिसेंबर 16 झालंय का. ओके. तुमचं नॅकचं सर्टिफिकेट मिळालंय ना, ते अकॅडमिक इयर सोडून पुढचे धरतील. म्हणजे तुमचा 16-17 पासून पुढचा डाटा येणार आहे. हा, म्हणजे तुमचा IIQA भरायला अजून टाइम आहे. पुढे IIQA भरायला टाइम आहे तुमचा. 5 वर्ष कंप्लीट व्हायला टाइम आहे ना तुमचा. हा, तर तुम्हाला आता दरवर्षी तुमचे AQR भरणार. तुमचं AQR भरतानाच तुम्ही एक काळजी घ्या की तुम्हाला SSR भरायचा आहे. तिथे आणि इथली इन्फॉर्मेशन मध्ये मिसमॅच नकोय, कारण हेच तिथे असणार आहे परत. तर मिसमॅच झालेलं नाही पाहिजे. म्हणून आताच AQR जे तुम्ही भरताय ते इतके प्रॉपरली भरा. तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला SSR ला लागणार आहे. आता SSR तुमचा 5 वर्ष म्हणजे तो पुढच्या वर्षी जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 2020-21 पण येणार, 2019-20 पण येणार, 18-19 येणार, 17-18 येणार आणि 16-17 येणार. ऍक्च्युली काय असतं, तुम्ही IIQA भरता ज्या वर्षात भरता ते अकॅडमिकच्या अगोदरचे 5 वर्ष तिथे येतात आणि ते इयर्स तिथे डायरेक्टली येतात सर. ते आपल्याला टाकता येत नाहीत. जे 5 वर्षाचा डाटा असतो तो तुमच्या IIQA कधी भरतात त्याच्यानुसार पाठीमागचे 5 वर्ष असतात. त्याच्यामुळे ती तयारी सगळी ठेवायची. AQR तुम्ही करत जा आता आणि सगळे रिपोर्ट्स आत्ताच व्यवस्थित करून ठेवा. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अजिबात घाई होणार नाही. हा, ठीक आहे सर. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थांबू आपण इथे.